माझं कर्तव्य होतं ते मी केलं, यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. पण पडळकरांच्या जयंत पाटलांवरील गलिच्छ टीकेवर शरद पवारांचं भाष्य. राज्याच्या राजकीय वर्तुळात काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या खालच्या भाषेतील टीकेवरून राजकीय वातावरण तापलेलं होतं. पडळकरांच्या टीकेच्या संदर्भात शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि यावेळी अतिशय गलिच्छ टीका करणं योग्य नाही असं शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं. तसेच गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आहे असंही शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना फोन करून टीका करणं किंवा वक्तव्य करणं टाळावं असं म्हटलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांनी याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना अपेक्षा करूया चांगलं वातावरण निर्माण होईल असं म्हटलेलं आहे. आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी म्हटलंय, माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं, पण फार गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलेलं नाही अशी शंका येईल असं त्यांचं उत्तर होतं. अपेक्षा करूया राज्यात चांगलं वातावरण निर्माण होईल. मी त्यावर समाधानी नाही असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे. जयंत पाटलांचा विषय आहे आपल्याला माहिती, तर काय काय वाटतंय, काय खरं सरकार काय करेल का ठरवून चालेल सगळ्या गोष्टी? असं माझं कर्तव्य होतं मी मुख्यमंत्र्या कानावर घातलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं, पण फार गांभीर्यानं या प्रश्नाकडे पाहिलं का नाही इथे शंका येईल असं त्यांची उत्तरं होतं. अपेक्षा करूया आज उद्या त्यासंबंधी ठोस पावले ते टाकतील. हे वातावरण तयार करणं राज्याच्या हिताचं नाही. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, पुणे.